नंतर ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे. तुम्ही या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये आता 2 पंचवार्षिक झाले असतील, परंतु 2016 पर्यंत म्हणजे याच्या पहिले जे BJPचं इथं सरकार होतं, त्या BJPच्या सरकारनं युवक असतील, महिला असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, याच्यासाठी जे कार्य करायला पाहिजे होतं ते कार्य इथं नाही झालेलं आहे. इथं विद्यार्थ्याचे विषय असतील, इथं बेरोजगारीचे विषय असतील, याच्यावर त्यांनी आजपर्यंत काहीच केलेलं नाही आहे. काय म्हणणार की मागच्या वेळेस ज्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून भाजपचा बसला होता, असं वाटते की विकास कामे ज्या हिशोबाने व्हायला पाहिजे सत्ता होती. दर्यापूर शहराचा एक आगळा वेगळा एक दर्यापूर शहराची एक ओळख आहे. इथं जो विकास लोकांना म्हणजे युवकांना, महिला असतील किंवा बाकीचे सर्वसामान्य लोक त्यांना जो विकास अपेक्षित होता त्या पद्धतीची कामं इथं शहरात झालेली नाही आहे. कारण की इथं जे नगरपालिकेमध्ये सत्ताधारी पार्टी होती त्यांची राज्यात पण सरकार होती आणि केंद्रात पण होती, पण त्यांच्याकडून जे परतावा दर्यापूरला